आज इथं साड्याचं, सायकलचं, शिलाई मशीनचं वाटप होणार आहे ते उपस्थित असणारे सर्व लाभार्थी ज्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आयोजित केलेला आहे ते ऋतुराज काळे परिवार, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, कालच आपल्याला सगळ्यांना माहिती की आपल्या बारामतीमध्ये एक दुःखद घटना घडली. शांती सेठ सराफ हे सगळ्यांना माहिती असणारं व्यक्तिमत्व. सराफी धंद्यामध्ये वडिलांच्या नंतर अतिशय उत्तम काम हे शांती शेठ यांनी करून दाखवलं. माळेगाव कारखान्याचे ते संचालक होते, 2 टर्मला नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते. नेहमीच सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं सहभाग असायचा. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातनं सावरण्याची परमेश्वर ताकद देव अशी परमेश्वराची देखील प्रार्थना करतो. काही जुनी लोक आज आपल्यातनं निघून गेलेली आहेत. त्याच्यापैकीच एक म्हणजे अर्जुनराव काळे. अर्जुनराव काळेंच्या एक त्यांची आठवण या नात्याने त्यांचे चिरंजीव अर्जुनराव ऋतुराज काळे हे दरवर्षी अशा गरजू महिलांना शिलाई मशीन, सायकल आणि साड्या देण्याचा कार्यक्रम घेत असतात. मला थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण समाजातला जो गरीब वर्ग आहे त्यांना पण इतरांच्या बरोबरीनं आपल्याला आणायचंय. मी गेले अनेक वर्ष बारामतीमध्ये तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत असताना सातत्याने माझा तोच प्रयत्न असतो. आपण अनेक बारामतीमध्ये चांगले निर्णय घेतलेत, ग्रामीण भागात घेतलेत, शहरी भागामध्ये घेतलेत, परंतु अजून बरीच काही कामं आपल्याला करायची. आज पण मी सकाळी इथं यायच्या आधी वेगवेगळे आपलं आयुर्वेदिक कॉलेजचं काम उत्तम चाललेलं आहे, त्याला काही अडचणी आहेत का, आपला नदी सुधार कार्यक्रम असेल, आपल्या पूर्वीची कचेरी तिथला एक चांगल्या प्रकारे तिथं आपण बारामतीकरांना जुनी बारामती कशी होती, तिथं एम्पी थिएटर, बाकीच्या काही थोडंसं फिरण्याच्या निमित्तानं 2 घटका त्यांनी वेळ तिथं घालवावा अशा पद्धतीनं काही काम हातामध्ये घेतलेले. बस स्थानकाचं काम अंतिम टप्प्यात आहे, ते थोड्या दिवसातच आपल्याला उद्घाटन करायचंय. आणि इतर पण अनेक ठिकाणी सुशोभीकरणाची कामं किंवा गोरगरिबांना चांगल्या प्रकारे दर्जेदार घरं देण्याची कामं, अशी अनेक प्रकारची कामं आपण हातामध्ये घेतलेली. मधूनही भाजी मंडईचा प्रश्न निर्माण झालेला होता. खरं तर अनेक दिवस रोकडेत भाजी मंडईला किती पैसे मंजूर करून आणले होते? 65 कोटी रुपये. आम्ही लहान असताना त्या भाजी मंडईमध्ये सभा व्हायच्या. मी कित्येकदा तिथं काही नेत्यांच्या सभा ऐकायला गेलेलो आहे. आणि गणेश मार्केट बांधल्यानंतर त्या जुन्या भाजी मंडईची अवस्था थोडीशी बिकट झाली. शेवटी व्यवसाय पण झाला पाहिजे आणि म्हणून मी खूप प्रयत्न करत होतो. सारखी लोक तिथले सांगायचे, दादा दिवाळी होऊ द्या, दिवाळी झाली की दादा हे होऊ द्या, ते होऊ द्या, आणि असं लांबत चाललं होतं. काही निर्णय आता आपल्याला घेताना थोडंसं कठोर निर्णय घ्यावे लागतात, काही काळाकरता काहींना सोसावं लागतं. तरी त्या सगळ्या गाळेधारकांच्या करता पर्यायी व्यवस्था आपण करण्याचा प्रयत्न केला. आणि तिथं आदित्य तावरेला काम दिलेलं आहे, त्याला मी सातत्याने सांगतो. आज मी सकाळी ढेपेंना सांगितलं की 3 मशीन लावलीत, त्याच्याऐवजी 6 लावा, 9 लावा, दुप्पट तिप्पट काम करा आणि ते काम एकदाच चांगल्या पद्धतीने करा. कारण ते अगदी गावामध्ये हार्ट ऑफ दी सिटीमध्ये काम आहे. ते झाल्यानंतर 4ही बाजूचे रस्ते हे मोठे रुंद व्हायला मदत होणार आहे. आणि ग्राहकाला पण तिथं गेल्यानंतर त्यांची पार्किंगची व्यवस्था 4 चाकी वाहनं, 2 चाकी वाहनं आणि उत्तम प्रकारे मार्केट गाळे तयार झाल्यानंतर त्या गाळ्यामध्ये जो आमचा गाळेधारक आहे त्यालाही व्यवसाय करायला सोपं जाणार आहे. आणि ह्या सगळ्या सुरक्षिततेचा विचार करून, पार्किंगचा विचार करून, त्या गाळेधारकाचा विचार करून
वर पण काही मजले आपण वाढवतोय, कुणाला ऑफिसेस वगैरे पाहिजे असेल तर, कारण बारामती वाढतीये, ती वाढत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा देखील भागवण्याचं काम नगरपालिका आणि इतर संस्था करत असतात. प्रशासकीय इमारत देखील अनेक वर्ष झाली आपण बांधून त्यालाही रंगरंगोटी करायची, त्यालाही काही सिलिंग करायचे, त्यालाही काही कामं करायची. मी आज सकाळी तिथेही गेलो होतो. मला दाखवण्यात आले फोटो की दादा इथं गर्दी झाल्यानंतर लोक खाली बसतात त्या इमारतीमध्ये, आतल्या वरांड्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांची काही सोय, बस स्थानक तिथं काही वेगळी सोय, ह्या सगळ्या कामांमध्ये माझं लक्ष आहे, कारण तुम्ही माझ्या पाठीशी आहात. अजूनही बरीच कामं करण्याचा आपला प्रयत्न आहे. आपले जे ब्रिज होते त्यालाही आपण बाहेरनं फुटपाथ केलेले आहेत, त्याचंही काम चाललेलं आहे. लोकांना सकाळी फिरायला जात असताना त्यांना कुठल्याही प्रकारे असुरक्षित वाटता कामा नये अशा प्रकारचा माझा प्रयत्न आहे आणि त्याला बहुतेक बारामतीकर साथ देत आहेत. कधी कधी थोडीशी अडचण येते, कधी कधी वेळ लागतो, कधी कधी काही जण कोटबाजी करण्याचा प्रयत्न करतात. नटराजच्या बद्दल बरंच मी सहन केलं, बरेच दिवस कोटबाजी चाललेल्या होत्या, परंतु आता ती गोष्ट कायमची निकाली काढली गेलेली आहे. संस्था असल्या पाहिजे, त्या चांगल्या चालल्या पाहिजे, त्याचा उपयोग समाजातल्या घटकाला झाला पाहिजे. अजूनही काही गोष्टी पाहिजेत आपल्याला, गार्डन वगैरे, उद्यानं, क्रीडांगणं, तोही माझा प्रयत्न आहे आणि ह्या पद्धतीनं आपण पुढे चाललोय. आणि हे पुढे जात असताना समाजामध्ये काही दानशूर व्यक्ती, दिलदार व्यक्ती, त्याच्यामध्ये मनाचा मोठेपणा दाखवणाऱ्या व्यक्ती, ह्याच्यामध्ये अनेक जण आहेत. त्याच्यात आपला ऋतुराज देखील मोडतो. ऋतुराज पण मी आत्ताच त्याला विचारत होतो की ऋतुराज ह्या सगळ्या कामाला किती खर्च आला. जवळपास 7-7.5 लाख रुपये खर्च आलेला आहे. आज 7.5 लाख रुपये समाजातल्या गरीब घटकाच्या करता स्वतःच्या पदरचे खर्च करायची काही चेष्टा नाहीये. कारण अनेकदा आपण 5 पैसे कुणाला सोडायला तयार होत नाही, परंतु इथं मात्र तशा प्रकारे आपलं सगळ्यांचं काम आहे. एकंदरीतच काळे परिवाराचे, आपले बारामतीकरांचे अनेक वर्षाचे संबंध, तसं बघितले तर कैलासवासी वस्ताद बाजीराव काळे यांनी कृषी क्षेत्रामध्ये एक आपलं वेगळं ओळख निर्माण केलेली होती. त्याचप्रमाणे सामाजिक विकासासाठी देखील त्यांनी त्या काळामध्ये योगदान दिलेलं होतं. अर्जुन प्रतिष्ठानच्या माध्यमातून ऋतुराज काळे हे सुद्धा सामाजिक जाणीवेतनच बारामतीच्या परिसरातल्या विकासासाठी नेहमी कार्यरत असतात. कैलासवासी वस्ताद बाजीराव काळे यांचा वारसा पुढे नेण्याचं काम ते ह्या निमित्तानं करतायत. कालच देशाचे पंतप्रधान नाशिकला होते, नव्या मुंबईत होते. जवळपास 46,000 कोटीची कामं काल आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते काही उद्घाटन केली, काही भूमिपूजन केली. त्याच्यात तर 21,000 कोटीचा पूल नावाशेवा ते शिवडी, 1 किलोमीटरला 1,000 कोटी रुपये आम्हाला तिथं खर्च आलेला आहे. परंतु त्याच्यातनं संपूर्ण रायगड जिल्ह्याचं, नव्या मुंबईचं, कोकणामध्ये जाणारा किंवा आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या सगळ्यांचीच वेळेची बचत होणार आहे. असे खूप काही चांगले चांगले कार्यक्रम आम्ही घेतोय. काही महिलांचा देखील मोठा कार्यक्रम आम्ही घेतलाय. महिलांना समाजामध्ये प्रतिष्ठा, मान, सन्मान प्राप्त करून दिल्याशिवाय महिला खऱ्या अर्थाने पुढे येऊ शकत नाही. आज महाराष्ट्राच्या गावखेड्यात राहून, शेतात राबणाऱ्या आणि शहरात राहून नोकरी व्यवसाय करणाऱ्या ह्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळलेल्या ह्या सगळ्या ज्या काही महिला आहेत, त्यांच्या त्यागातूनच राष्ट्र निर्मितीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या समस्त माता भगिनींचं, महाराष्ट्राच्या आधुनिक स्त्री शक्तीला मी मनापासून अभिवादन करतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता मनापासून शुभेच्छा देखील देतो. आपल्या इथं खूप काही अजूनही आपल्याला करायचंय आणि ते करत असताना तुमची सगळ्यांची साथ मला त्या निमित्तानं हवी आहे. तुमचा सगळ्यांचा प्रतिनिधी या नात्याने राज्याच्या अर्थ मंत्रालय आणि वित्त मंत्रालय, अर्थ आणि नियोजन मंत्रालय
किंवा वित्त आणि नियोजन मंत्रालय सांभाळत असताना मला राज्यातच सगळीकडे मदत करावी लागते, योजनांना निधी द्यावा लागतो, खूप मोठा पेन्शन आणि पगारावर देखील आपला खर्च होतो, पण ते पण करणं गरजेचंच आहे। अशा या सगळ्या गोष्टी करत असताना राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने पण खूप मोठ्या वेगवेगळ्या लाभाच्या योजना ह्या देखील जाहीर केलेल्या आहेत। त्याही योजनांचा आपण चांगल्या पद्धतीनं फायदा करून घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करू इच्छितो। एकंदरीतच बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु आपण सगळेजण उन्हात बसलाय, त्याच्या उन्हात तुम्हाला फार काळ ठेवणं माझ्या तरी बुद्धीला पटत नाही। पण आज मी ह्या निमित्तानं आमच्या अर्जुनराव काळेंना देखील श्रद्धांजली अर्पण करतो। तारा टॉकीजच्या पाठीमागे आरक्षणातील प्लॉट प्राथमिक शाळा डॉक्टर काळे यांनी नगर परिषदेला देण्याचं संमतीपत्रक दिलेलं आहे, त्याबद्दल मी डॉक्टर काळे यांना मनापासून धन्यवाद देतो। त्यामुळे या भागातील शाळा इमारत करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्याच्यामध्ये निधी देखील जवळपास 3 कोटी रुपये उपलब्ध मी करून दिलेला आहे। त्याचा एक चांगला प्लॅन रोकडे 3-4 आर्किटेक्टला दाखवा, ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4, ऑप्शन 5, आणि मग कुठला जो प्लॅन पसंत पडेल तो आपण फायनल करू आणि इथं आपल्या मुला मुलींच्या करता चांगली दर्जेदार शाळा ही देखील आपण उभी करू। एकंदरीतच बारामतीकरांचं आणि परिसरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहण्याच्या करता मोठे मोठे मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आपण उभी करतोय, केलेली आहे। काही ठिकाणी शिक्षणाची दर्जेदार सोय आपण केलेली आहे। इतर पण बाबतीमध्ये मधी मला दूध उत्पादक शेतकरी भेटले, म्हणले दादा काहीतरी मदत केली पाहिजे। मी लिटरला 5 रुपये त्यांना देण्याचा निर्णय आम्ही मंत्रिमंडळामध्ये देवेंद्रजी, मी आणि एकनाथराव शिंदे आमच्या मंत्रिमंडळाने घेतला। अशा पद्धतीनं ज्या ज्या गरजू माणसाला मदत केली पाहिजे आणि त्यांना पुढे आणलं पाहिजे, अशा प्रकारे काम महायुतीचं सरकार करतंय। बारामतीमध्ये देखील प्रचंड कामं चाललेली आहेत। ती कामं वेळेत व्हावी, जरा गतीनं व्हावी, दर्जेदार व्हावी। आपण आता रस्त्यांची पण बारामतीला रिंग रोड मी त्या बाबतीमध्ये करतोय, तिथं पण वेगवेगळ्या ठिकाणी ब्रिजची कामं, नदीमध्ये कॅनॉलवर आपण चालवलेली आहेत। वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता तो देखील आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे। अशी अनेक प्रकारची कामं करत असताना तुम्ही सगळेजण मला सहकार्य करतात, त्याबद्दल बारामतीकरांना मनापासून धन्यवाद देतोच। परंतु आमचा ऋतुराज काळे आणि त्याच्यासारख्या सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून हे जे काही साडी वाटपाचं, सायकल वाटपाचं, शिलाई मशीन वाटपाचं काम त्यांनी हातामध्ये घेतले, व्हीलचेअर 3 चाकी ते देण्याचं, त्याबद्दल मी खरोखरीच ऋतुराजचं कौतुक करतो, त्याचं अभिनंदन करतो। आणि असंच समाजाच्या भल्याकरता ज्यांची ऐपत आहे त्यांनी फुल ना फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करावा। ज्यांची ऐपत नाही त्यांना मी विनंती देखील करू शकत नाही आणि करणार पण नाही। परंतु जे कुणी बाकीचे सहकारी आहेत त्यांनी जरूर या बाबतीतला विचार करावा। आपल्याला ते मी मगाशी गेलेलो होतो कचेरीच्या पाठीमागची शाळा, ती पण अजून आपल्याला जागा नाही मिळाली। तिथं 3 शाळा आहेत ना रोकडे, मग ते किती दिवस झाले, ती खराब झालेली आहे, ती पडायला झालेली आहे। तिथं त्या 3 शाळा एकत्र करून तिथं आता डॉक्टर काळेंनी दिली, तिथं कुठली शाळा आहे ना, ती कदमांच्या तिथली समोरची, ती तिकडे येईल। तिथं रात्री अंधार पडतो, तीच ना मतदानाच्या वेळेस अंधार पडाय, नेवसाईच्या तिथली। मग ती इकडे आल्यानंतर अजूनही उर्दू शाळेच्या करता चांगली जागा नाही, मग काम का नाही सुरू झालं? एनओसी येते, त्याच्यातच वेळ जातो। रोकडे ते जरा तुम्ही पण फोन करत चला,
DCM ऑफिसमधनं फोन केला पाहिजे, हनुमान पाटलांनी त्याकरता प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला जागा मुलामुलींच्या भल्याकरता पाहिजे आणि ते सगळे करून अजून एक त्या 2-3 शाळा आहेत त्याच्याकरता पण जागा पाहिजे. मध्ये काहींनी सुचवली होती जागा आहे, पण ते त्याला ग्राउंड आहे का, त्या मुलांना ती सोयीची आहे का वगैरे ह्या पण गोष्टी बघितल्या पाहिजे ना. तर ते लवकर बघितलं गेलं तर बरं होईल. आणि मला रोकडे एक सांगायचं आहे, आता आपली स्मशानभूमी आहे त्याच्यासमोर जी जागा आहे ती वक्फ बोर्डाची आहे. वक्फ बोर्डाची काही जागा एकत्र करून घेतली तर चांगलं एक स्मशानभूमी आपल्याला करता येईल. मी वक्फ बोर्डाला त्यांचा मोबदला द्यायला तयार आहे. काय आपला प्रस्ताव जर दिला तर जेवढी आपली रुंदी आहे तेवढीच समोरची रुंदी घेतली आणि ते चौकोन केला तर फार चांगल्या प्रकारे लोकांची सोय होणार आहे. कारण बारामतीमध्ये मला पाहिजे तशा प्रकारची अजून कुठंच स्मशानभूमी तिथं करता आली नाहीये, कारण जागाच्या मर्यादा पडतात. जागा थोडीशी प्रशस्त पाहिजे लोकांना, वाहनं पार्किंगला आणि बसायला सावली वगैरे. आणि त्याच्यामध्ये आपल्या इथं गॅस वाहिनी आहे का, गॅस वाहिनी किंवा काही ठिकाणी विद्युत वाहिनी देखील बारामतीकरांची तयारी असेल तर तो खर्च जास्त आहे, परंतु मी एकदाच तो खर्च करायला तयार आहे. विद्युत वाहिनीची जर गरज असेल तर ती पण करायची आपली तयारी आहे. पण ती समोरची जागा एक वक्फ बोर्डाला, आणि आता मी ह्याला बसणार आहे विद्याप्रतिष्ठानला, त्यावेळेस हनुमान पाटील तिथं वक्फ बोर्डाच्या चेअरमनाने MDला फोन लावून द्या आणि त्या पद्धतीनं तिथे किती समोर जागा असेल. हा भांगारवाले, बरोबर भांगारवाले तिथं ठीक आहे, त्यांना तिकडे दुसरी काही व्यवस्था करता येईल. पण तो ह्या प्रकारे पुढे जाऊया. पुन्हा एकदा मी ऋतुराजने जे काम हातामध्ये घेतलं त्याबद्दल कौतुक करतो, त्याचं अभिनंदन करतो. आणि ज्या महिलांना लाभ मिळणार आहे त्या शिलाई मशीनचा वापर, मुलींना सायकली देतो ना बाबा आपण, मुलींचा सायकल देत असताना त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करा. अजिबात कुठं ते खर्चिक होता कामा नये. आणि शिलाईचा वापर तर आपलं स्वतःचं उत्पन्न वाढवण्याच्या करता महिलांनी त्या शिलाई मशीनचा उपयोग करून घ्यावा, अशी मी माझ्या महिला भगिनींना पण आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.